राज्याच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कोकाटे यांचे खाते बदल करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे। कृषी मंत्रीपद दत्ता भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता त्यामुळे आता बळावलेली आहे। एकंदरीतच अजित पवार यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांचे खाते बदल करण्यासंदर्भात काही सूचित करण्यात आलेलं आहे याच पत्राच्या मार्फत, आणि हे पद दत्ता भरणे यांच्याकडे जाण्याची त्याचमुळे शक्यता वर्तवली जाते। अर्थात या सगळ्या संदर्भात कधी शिक्कामोर्तब होणार, अधिकृत घोषणा कधी होणार हे सुद्धा पाहायचं आहे, कारण माणिकराव कोकाटे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। हे पद आपल्याकडे राहावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी हा जर निर्णय घेतलेला असेल आणि त्यांना या पदावरून जर काढलं गेलं तर मात्र दुसरा चेहरा कोण आणि हे पद किंवा हा पदभार कुणाकडे जातो, तर दत्ता भरणे यांचं नाव सध्या समोर येतंय। आणि या सगळ्याच अनुषंगानं हे पत्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं। अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे थेट पत्र लिहिलेलं आहे। दरम्यान आज अनेक बैठकांचा सिलसिला मुंबईमध्ये पाहायला मिळालेला आहे। अजित पवार, सुनील तटकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि ही प्रामुख्याने भेट होती माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली अशी सुद्धा माहिती एनडीटीव्ही मराठीपर्यंत पोहोचलेली आहे। सूत्रांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। त्यामुळे कोकाटे यांचं कृषी मंत्री पद जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र हे पद कुणाकडे जाणार याची चर्चा सुरू असतानाच दत्ता भरणे यांचं नाव सुद्धा समोर येतंय। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अक्षय, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय, नेमकं काय म्हटलं गेलंय? काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर सकाळच्या सुमारास अजित पवार यांनी जाऊन वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेतली। जी माहिती मिळते या भेटीमध्ये अजित पवार यांनीच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पत्र दिलंय। या पत्रामधनं अजित पवार यांनी मागणी केलेली आहे की वादामध्ये सापडलेले जे माणिकराव कोकाटे आहे या माणिकराव कोकाटेंचं पद जे आहे ते काढावत खांदेपालट करावी आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी द्यावी आणि यासोबतच दत्ता मामा भरणे यांच्याकडे या कृषी खात्याचा पदभार द्यावा अशा पद्धतीची माहिती अजित पवार यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेली आहे। त्यामुळं लवकरच या संदर्भात निर्णय होईल असं बोललं जातं। या सगळ्यात असं असलं जी माहिती आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून येत असली ऋतुजा, तरीही सगळ्यात महत्त्वाचं याला कुठल्याही प्रकारचा सध्या तरी अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही। मात्र खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय की अजित पवार हे देखील ज्या पद्धतीची टीका होत होती माणिकराव कोकाटे यांच्यावरती यावरनं नाराज आहे आणि याचमुळं माणिकराव कोकाटे यांची खाते बदल आता निश्चित आहे असं मानलं जातंय। अगदी अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।